गणेशोत्सवासाठी पुणे महानगरपालिकेची नियमावली आली आहे। मंडपाची उंची 40 फुटांपेक्षा जास्त नसावी असं यात नमूद केलंय। 40 फुटांहून अधिक मंडपांना स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी द्यावी लागेल, तर कमानीची उंची 18 फुटांपेक्षा जास्त राहील। गणेशोत्सवासाठी पुणे महानगरपालिकेने ही नियमावली जाहीर केलेली आहे। आगामी गणेशोत्सवाच्या दृष्टीने ही महत्त्वाची नियमावली जाहीर करण्यात आली। मंडपाची उंची 40 फुटांपेक्षा जास्त नसावी। 40 फुटांहून अधिक उंच मंडपात स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी बंधनकारक असेल। तर मंडप आणि स्वागत कमानी उभारताना आपत्कालीन सेवा वाहनांसाठी रस्ते मोकळे ठेवणं बंधनकारक। कमानीची उंची रस्त्याच्या पृष्ठभागापासून 18 फुटांपेक्षा जास्त राहील याची दक्षता घ्यावी। आवश्यकतेनुसार स्वयंसेवक किंवा सुरक्षा रक्षक नेमावेत। पर्यावरण आणि ध्वनी प्रदूषणासंदर्भातील सगळे नियम पाळणं हे बंधनकारक असेल। पुणे महानगरपालिकेने ही नियमावली सर्व गणेशोत्सव मंडळांसाठी दिलेली आहे। तर महत्त्वाची बातमी, पुण्यातील गणेश मंडळांची बैठक संपलेली आहे। ज्या मंडळांची हरकत आहे त्यांच्या बैठकीला हजर राहून अर्थातच महत्त्वाचे मुद्दे यात उपस्थित करण्यात आलेले आहेत आणि महत्त्वाची बैठक जी होती ती मात्र आता पार पडलेली आहे। अधिक माहिती घेऊयात रेवती हिंगवेकडनं। रेवती, काय अधिक माहिती, काय काय महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते यात मांडण्यात आलेत? नक्कीच प्रज्ञा, खरं तर गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा होते। काही मंडळे जे आहेत ते अशी मागणी करतायत की मानाचे 5 गणपती जे 4 वाजता निघतात त्याच्यामुळे 36-32 तास ही विसर्जन मिरवणूक चालते। मग त्यामुळे आम्हाला सुद्धा विसर्जनाला फार विलंब होतो। त्यातून यावेळेस ग्रहण देखील आहे। तर नेमकं या आजच्या बैठकीत झालं काय? का तर या बैठकीमध्ये पुणे पोलीस आयुक्त, सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि सगळे पोलीस उपायुक्त देखील होते। तर आता माझ्यासोबत अंकुश काकडे देखील आहेत, तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया नेमकं त्यांची मागणी काय आणि या बैठकीतनं काय नेमकं झालं। अण्णा, नेमके काय मागण्या होत्या आजच्या बैठकीत, काय झालं? नाही, मागण्या पुणे शहर गणेशोत्सव मंडळाची जी समिती आहे त्या समितीची काल बैठक झाली आणि यावर्षीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये मंडईचा गणपती आणि भाऊ रंगारीचा गणपती हा मानाचे गणपतीच्या बरोबरच विसर्जन करणार आहेत आणि त्यामुळे ते जर का विसर्जन करणार आहेत, त्यांनी जर का त्यांची वेळ बदलली तर मग इतर मंडळांना सुद्धा आम्हाला वेळ बदलायला परवानगी आपण द्या। आम्ही सकाळी 7 वाजता गणपती विसर्जन करायला तयार आहोत आणि ते विसर्जन करत असताना ते जो मार्ग त्या मार्गावरून आम्ही जाऊ। याच्यामुळे 7 ते बालगुडे जे म्हणाले की 11 वाजता त्यांची मिरवणूक बेलबाग चौकामध्ये आली की आमची मिरवणूक थांबवा, पण त्या 7 ते 11च्या या 4 तासामध्ये जवळपास 100 गणपतीचं विसर्जन होईल। पोलिसांवरला ताण कमी होईल आणि पुणेकरांना देखील गणेश विसर्जन मिरवणुकीचा आनंद लुटता येईल। अण्णा, पण एक असा प्रश्न येतो की पुण्याचे मानाचे 5 गणपती बसल्याशिवाय किंवा विसर्जन झाल्याशिवाय कुठलाही सार्वजनिक गणपती हा बसत नाही किंवा विसर्जन होत नाही। मग त्या परंपरेला मोडल्यासारखं होणार? असं काही नाही। जो तो आपापल्या सोयीनुसार गणपती स्थापना करत असतो, जो तो आपापल्याप्रमाणे गणपतीचं विसर्जन करत असतो, तर त्यांना जे विसर्जन वाटतं त्याप्रमाणे करावं। इतर मंडळांचं असं आहे। आता काहीच वेळात मानाचे 5 गणपतींच्या पदाधिकाऱ्यांसोबत सुद्धा बैठक आहे। बरेच जण ठाम आहेत की आम्ही वेळ बदलणार नाही। काही जण म्हणतात की आम्ही 2 वर्षापूर्वी वेळ बदलली होती, आमची परंपरा मोडली होती। माझा प्रश्न हाच आहे की मानाचे 5 आणि इतर जे काही थोडेसे प्रमुख आणि मोठे मंडळ आहेत त्यांनी असं म्हटलंय की वेळ बदलण्यात येणार नाही। मग त्याच्यावरती तुमची भूमिका काय असेल? तुम्ही आत्ता आयुक्तांसोबत नेमकं बैठकीत काय झालं? 2 विषयावर चर्चा झाली। एक तर पदाचाऱ्यांना नो एंट्री करू नये कुठल्याच रस्त्याला। नंबर 2, मिरवणूक। तर मिरवणुकीत सकाळी 7ला मिरवणूक ज्यांना जायचं आहे मिरवणुकीने त्या मंडळांना जायला परवानगी द्यावी सगळ्या रस्त्यांनी, स्पेसिफिक एका रस्त्याने नाही, आणि ते त्यांचं विसर्जन करतील। आणि नंबर 3 महत्त्वाचं, प्रत्येक मंडळापुढं जे स्पीकर लावत नाहीत त्या बाकीच्या मंडळांनी जे ढोल पथक लावतात त्यांनी एका मंडळापुढं एकच ढोल पथक लावावं, नाहीतर 5 पथकं लावतात आणि त्याची लांबी जवळजवळ 1 किलोमीटर असते आणि प्रत्येकाला पुढं सरकायला वेळ लागतो। महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी एक निर्देश
काही वर्षांपूर्वी दिले होते की प्रत्येक ढोल पथकामध्ये सगळे मिळून 60 लोक असले पाहिजेत, पण ते कुणी पाळत नाही. काही मंडळं अशी करतात की सुरुवातीला एक पथक असतं, पण लक्ष्मी रोडला पुढं आल्यानंतर 4 पथकं जॉईन होतात आणि पुन्हा त्याच्यामुळं वेळ लागतो. तर याच्यावर आयुक्त म्हणले की आम्ही योग्य तो निर्णय नक्की घेऊ. हे झालं, पण जे मंडळांची जी मागणी आहे की 7 वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, म्हणजे मानाचे 5 किंवा त्याच्यानंतरचे जे आहेत त्याच्या अगोदर आमची विसर्जन मिरवणूक आम्ही 7 वाजता त्याच्यात आम्ही सहभागी होऊ, मग हे परंपरेला मोडल्यासारखं होणार नाही का? परंपरा आपण मान्य न मान्यवर आहे. सगळ्यात मोठी परंपरा या देशामध्ये